नमस्कार, मी शिवश्री अनिल पाटील. किस्से कहानिया मालेगाव या सदरामध्ये मालेगावातल्या 200 वर्ष जुन्या आणि तब्बल 5 मजली इमारत असलेली एक गोष्ट आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आज तक नहीं बदला पता हमारा, वही घर है वही किस्सा हमारा. अशीच काहीशी गोष्ट या इमारतीची आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसांची आहे. ही गोष्ट आम्ही खास किस्से कहानिया मालेगाव या सदरामध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मला कोणी सांगेल का तुम्ही कुठे शिफ्ट व्हायचं आहे, दिल्ली जा, पुणे जा, मुंबई जा, मी मालेगाव सोडून मरेपर्यंत जाणार नाही. सुकून भरी जिंदगी आहे. मालेगाव सारखं गाव नाहीये. मालेगाव सारखं गाव नाहीये. राजस्थान मधल्या कोचामन जिल्ह्यातल्या नावा या गावातून गणेशराम अग्रवाल हे व्यापार उद्यमासाठी मालेगावात आले. तो काळ होता 1890चा. या 1890च्या दशकामध्ये मामलेदार गल्ली या अतिशय गजबजलेल्या आणि त्या काळामध्ये मालेगावातल्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या एका परिसरामध्ये ते घराची शोधाशोध करत असताना त्यांना एक इमारत विक्रीला असलेली आढळली. 1890च्या सालामध्ये नावा या छोट्याशा गावातून व्यापार करण्यासाठी आलेल्या गणेशराम अग्रवालांनी ही इमारत विकत घेतली. तो काळ होता 1890चा. या इमारतीमध्ये त्यांचं संपूर्ण एकत्रित कुटुंब स्थायिक झालं आणि ते इथंच याच मालेगावला राजस्थान सारख्या गावातून येऊन या मालेगावला आपले कर्मभूमी बनवून ते इथं स्थायिक झाले. त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांचं त्या काळामध्ये एकत्रित कुटुंब होतं. भरल्या गोकुळासारखं या इमारतीमध्ये ते राहायला लागले. तब्बल 5 मजली इमारत त्या काळात ही खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती. साधीसुधी गोष्ट नव्हती. या इमारतीमध्ये गणेशराम अग्रवाल आणि त्यांच्या भावांनी सगळा व्यापार ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आपलं काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अनेक व्यवसाय केले, पण त्यामध्ये महत्वाच्या व्यवसायामध्ये साडी, जी रंगीन साडी आपण मालेगावला म्हणतो, या रंगीन साडीचा व्यापार केला. या रंगीन साडीमध्ये 6 वारी 9 वारी अशा वेगवेगळ्या साड्यांचा मालेगावातून त्यांनी अनेक दूरवरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. खरं म्हणजे मालेगाव आणि या मालेगावचं सगळं सर्वार्थाने वैभव उभं करणारी अशी अनेक घरं आणि अनेक कुटुंब आहेत. पण या सगळ्या कुटुंबांची गाथा टप्प्याटप्प्याने आम्ही आपल्या समोर किस्से कहानिया मालेगाव या सदरामध्ये आणणार आहोत. तर गणेशराम अग्रवाल हे ज्या वेळेला व्यापार करायला लागले त्यावेळेला त्यांनी इथे साडीचा व्यापार सुरू केला. कालांतराने त्यांच्या मुलाने इथे वेगवेगळे व्यवसाय करायला सुरुवात केली आणि हे कुटुंब वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये मालेगाव सारख्या शहरामध्ये स्थिरावत गेलं, वाढत गेलं. हे कुटुंब वाढत असताना मालेगाव सारख्या शहराला यांनी देखील या उद्योगाला भर घातली आणि मालेगाव हे व्यापाऱ्यांचं गाव म्हणून नावलौकिकाला येत असताना या अग्रवाल कुटुंबाचं योगदान लाभलं. 1965 ते 70च्या काळामध्ये सगळीकडे आईस कॅन्डीचा मोठा ट्रेंड होता. ही आईस कॅन्डी पाणी, साखर आणि वेगवेगळ्या इसेन्स पासून बनवली जायची. ही आईस कॅन्डी 65च्या 70च्या काळामध्ये मालेगावमध्ये आणण्याचं काम देखील या अग्रवाल कुटुंबियांनी केली. स्वस्तिक नावाने त्यांनी ही आईस कॅन्डी मालेगावमध्ये आणली. त्या आईस कॅन्डीचा कारखाना इथं सुरू केला. नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्पोर्टचं दुकान टाकलं. या परिसरामध्ये स्वस्तिक जनरल स्टोअर्स असं देखील त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्यांनी एक दुकान चालवलं आणि करता 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 त्या पिढीतल्या मागच्या पिढीमध्ये असलेले लाकडी नक्षीकाम केलेले छत, लाकडी कोरीवकाम केलेले लाकडाचे खांब आणि सगळ्या रूम्स आजही ते चांगल्या स्थितीमध्ये ठेवलेले आहेत. अग्रवाल कुटुंबियांमधल्या डॉक्टर जे आहेत ते देखील इथंच त्या इमारतीत प्रॅक्टिस करतात. त्यांचे बंधू आशिष अग्रवाल, त्यांचं देखील कार्यालय आहे. इमारतीचा भाग प्रचंड मोठा असल्याने आणि तो मेंटेन होत नसल्याने त्यांनी वरचा काही भाग आता मालेगावातल्या काही व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर दिला आहे, कारण त्याच्या माध्यमातून देखभाल होत असते, स्वच्छता राहत असते, असं देखील त्यावेळी ते आम्हाला सांगत होते. या इमारतीमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या बालपणाच्या, लग्नाच्या, सुखाच्या, दुःखाच्या अशा अनेक आठवणी साचलेल्या आहेत. आशिष अग्रवाल ज्यावेळेला आमच्याशी बोलत होते त्यावेळेला या सगळ्या आठवणी सांगताना
ते पुन्हा त्यांच्या बालपणात गेल्यासारखं आम्हाला वारंवार जाणवत होतं. या घराशी असलेली नाळ, या घराशी असलेलं प्रेम आणि मालेगाव बद्दल असलेली आस्था अग्रवाल यांच्या बोलण्यातून आम्हाला वारंवार जाणवत होती. आज पण अशी इच्छा होते की जे नवीन बंगल्यामध्ये मन लागत नाही, आज पण इथं येऊन कोणी सांगितलं का इथं राहायचंय तर आम्ही खुशी खुशी होतो. पण आज इथून बंगल्यावर जायचं म्हणजे मनाच्या उपरांत आम्ही इथून गेलोय, इच्छा नसताना गेलोय. कारण इथं 2009 नंतर मॅक्सिमम आजूबाजूच्या गल्ल्या होत्या, ते एक दंगल झाली होती 2008ची. त्याच्यानंतर मॅक्सिमम घरं शिफ्ट झाले होते. इथं आजूबाजूला राहणारे कोणी नव्हते. आमची फॅमिली एकटी झाली होती. वडिलांनी विचार केला का फ्युचर कुठून कुठं शिफ्ट व्हायचं आहे. त्या काळी मग आम्ही प्लॉट वगैरे घेऊन आणि 60 रोडला आज 12-13 वर्ष झाले तिथं शिफ्ट झालं. या सगळ्या प्रवासामध्ये ही इमारत आणि अशी अनेक कुटुंब मालेगावचा विकास करण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे. आज मामलेदार गल्लीचा हा परिसर बाजारपेठेचा परिसर नसला, मुख्य वसाहतीचा परिसर नसला, तरी मामलेदार गल्ली हे एकेकाळी ज्यांचं नाव आपण वारंवार घेतो, राजे बहादरांचं जो वाडा होता त्याच्या अगदी जवळ असलेली प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि प्रतिष्ठित लोकांची ही इमारत होती. अग्रवाल यांच्या आजूबाजूला या आपल्या मालेगावचे भूमिपुत्र माजी आरोग्य मंत्री डॉक्टर बैराम हिरे सुद्धा यांच्या शेजारीच असायचे. कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची कुटुंबाचं घर सुद्धा त्यांच्या आजूबाजूला आहे. नानासाहेब पुणतांबेकर हे नामवंत व्यक्तिमत्व देखील त्यांच्या समोर व्यापार करायचे. अशा असंख्य आठवणी त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितल्या. पण हे जे इमारत आहे ही आज आपल्या त्या जुन्या वैभवाची, आपल्या गतवैभवाची साक्ष देते आहे. ही इमारत आपला चालता बोलता मालेगावचा इतिहास आहे. आम्ही भुईकोट किल्ल्याचं नाव घेतो. भुईकोट किल्ला हा मालेगावची प्रमुख ओळख म्हणून सांगत असताना भुईकोट किल्ल्याच्या आजूबाजूला असलेला हा व्यापार उदीम, भुईकोट किल्ल्याच्या आजूबाजूला असलेला हा सगळा वसाहतीचा एरिया, ज्या वेळी आपण पाचकंदील, रामसेतू या सगळ्या परिसरातून जाल त्यावेळी एकदा तुम्ही मामलेदार गल्लीतून सहज फेरफटका म्हणून फिरायला जा. या इमारती बघा, आज जरी त्या जीर्ण असतील, त्यातली लोकांनी स्थलांतर केलेलं असेल, त्यातली काही इमारत पडित आहेत, त्यातल्या काही इमारती या जीर्ण झालेल्या असल्या, पडीक अवस्थेत असल्या, तरी देखील या सगळ्या इमारती मालेगावचा इतिहास आपल्या सगळ्या अवशेषांच्या निमित्ताने, आपल्या आठवणींच्या निमित्ताने सांगतायत. हे मालेगाव फक्त दंगलीचं गाव नसून, हे मालेगाव फक्त हिंदू मुसलमानांच्या संघर्षाचं गाव नसून, हे मालेगाव वादांचं गाव नसून, ह्या मालेगावला एक इतिहास आहे. या गावाचा इतिहास, या गावाच्या सगळ्या लोकांच्या गोष्टी आणि या गावामधल्या प्रेरणादायक कथा आम्ही वारंवार सातत्याने आपल्या समोर घेऊन येत राहू. किस्से कहाणी या मालेगाव या सदरामध्ये. धन्यवाद.